श्रीराम समर्थ. नामसाधकांसाठी अतिशय आवश्यक वेगवेगळे संकलन. उपासना ही जमत असेल तर करायची गोष्ट नाही, ती आवश्यक आहेच अशी गोष्ट आहे. श्री महाराज म्हणतात, विद्यार्थ्याला परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर तो अभ्यासासाठी निश्चित वेळ राखून ठेवतो. ऑफिसमध्ये काम करणारा माणूस रोज ठराविक वेळेत पोचतो, कारण तिथे शिस्त नसली तर नोकरी टिकत नाही. अगदी तसेच साधकाने आपल्या आयुष्यात ठराविक वेळ उपासनेसाठी राखून ठेवलीच पाहिजे. उपासना ही जमत असेल तर करण्याची गोष्ट नाही, ती आवश्यक आहेच. मृत्यूच्या क्षणी सोबत पैसा, पद, मान, सन्मान काहीही जाणार नाही. त्या क्षणी फक्त उपासना आणि ईश्वर नावच तारक ठरणार आहे. मृत्यूच्या वेळी आपण आयुष्यात दिलेल्या वेदना, केलेली कर्मे यांचा हिशोब समोर उभा राहतो. त्या क्षणी श्री रामरायाची आठवण ठेवणं सहज शक्य होत नाही. म्हणूनच दररोजची उपासना, रोजचा साधनेचा सराव ही जीवनाची खरी तयारी आहे. श्री महाराजांनी आपल्याला उपासना दिली आहे. त्यांनी आपलं काम केले, आपल्याला आयुष्यभर सांभाळण्याचं, मार्ग दाखवण्याचं, शक्ती देण्याचं. पण आपली उपासना आपल्यालाच करायची आहे. गुरु सांगतील, मार्ग दाखवतील, पण आपण त्यांना अनुसरून जे काही करण्यास सांगितले आहे ते करणं हाच आपला धर्म आहे. त्यामुळे उपासनेला कोणीही कारण सांगू नये. कारण सांगणारा साधक कधीच खरा उपासक होऊ शकत नाही. परिस्थिती कशीही असो, जबाबदाऱ्या कितीही असोत, जीवनात कितीही व्यस्तता असो, उपासना हा आपल्या जीवनाचा श्वास बनला तरच जीवन सार्थक ठरेल. जगात निश्चित मत कोणाचेच नाही. ज्याचे निश्चित झाले त्याचे चित्त स्थिर झाले. गरिबीचे दुःख मानू नये व श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. भगवंताच्या इच्छेने सर्व गोष्टी घडतात, मग त्याला आवडेल असे वागावे. त्यात थोडेसे नुकसान झाले तरी चालेल. आपल्याला वळण चांगले लागावे म्हणून देवाला घरी आणायचे. देव घरी आणून चांगले वागले नाही तर देवाचा अपमान होतो. बंधन फार नसावे, कारण बंधन घातले की ते तोडण्याकडे प्रवृत्ती होते. प्रपंच बरा कुणाचाच नाही, तो बरा करून घेतला पाहिजे. घरात आनंद राखला तर भगवंत आनंदच देतो, तो मागावे ते देतो. या देहात वासनांचा भडका रज व तमगुणांचा आहार घेतल्याने उडत असतो. म्हणूनच सत्वगुणी आहार घेऊन व्यवस्थित ध्यानधारणा, मनन, चिंतन, नामस्मरण करून सर्वत्र परमात्म्याचे अस्तित्व आहे याचे भान ठेवून आपण आपल्या वासनांवर नियंत्रण मिळवू शकतो. मला माझ्या आयुष्यात केवळ सन्मार्गाने जीवन जगायचे आहे हा मनाशी निश्चय केला की या सर्व साधना मनुष्य अवश्य करू शकतो आणि योगारूढ होऊन याच जन्मात सतत परमानंद प्राप्त करून घेऊ शकतो. स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये, कारण हा मनुष्य स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू आहे. ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे, आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो. वेगवेगळे संकलन नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त. संकलन श्री आनंद पाटील. श्रीराम जय राम जय जय राम.